रामकृष्ण हरी. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नरखेड शहरातील मोठा मारुती देवस्थान येथे अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला. या सप्ताहामध्ये पंढरपूर आणि आळंदी यासारख्या मोठ्या शहरातील कीर्तनकार, प्रबोधनकार आले होते. त्यांनी आपल्या कीर्तनातून समाज प्रबोधन केले आणि आज दिनांक 16 नोव्हेंबर 2024ला या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. गावातील तसेच आजूबाजूच्या 25 ते 30 गावातील भाविक भक्त या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आले होते. सर्वांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद फुललेला होता. या कार्यक्रमामध्ये मंडळाच्या सर्व सदस्यांनी तसेच लहान मुली आणि सर्वांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. या ठिकाणी महाप्रसादाच्या कार्यक्रमाला तुम्ही भाविक भक्तांची गर्दी पाहू शकता.
आपल्या या मोठ्या मारुती देवस्थान येथे नरकेश टाइम न्यूज रिपोर्टर आलेले आहेत। मोठा मारुती देवस्थान या ठिकाणी आज 84व्या वर्षी 77 वर्ष आहे। अखंड भगवान नामसंकीर्तन महोत्सव सोहळा नरखेड शहर विभाग या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडत आहे। दरवर्षी या कार्यक्रमाला आळंदी पंढरपूर वरून या ठिकाणी उपस्थित राहतात। वेगवेगळे अमृत महाराजांच्या कृपा आशीर्वादाने हे 84 वर्ष कसे निघून गेले या कार्यक्रमाला संपूर्ण नरखेड नगरीच्या भाविक भक्तांची सहकार्य लागते आणि अशा प्रकारे पुढल्या वर्षाची तयारी म्हणून याच वर्षी नियोजन सुरू असते। या नियोजनामध्ये सर्व गावकरी मंडळी गुण्यागोविंदाने या कार्यक्रमाला सहभागी होत असतात। या कार्यक्रमाचे आणि मोठामारुती देवस्थानचे अध्यक्ष प्राध्यापक ज्ञानेश्वर देवकर हे दरवर्षी सर्वांना घेऊन 5 रुपयांना घेऊन सातत्याने मेहनत करून या कार्यक्रमाला रंगत आणतात। तसेच या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये बालगोपाळांचं शिबिर असते। या शिबिरामध्ये लहान लहान मुलांना रामायण, हरिपाठ, पखवाज, पेटी, मृदंग अशा अनेक प्रकारचे सांस्कृतिक जडणघडण त्यांना लागतात आणि याचे श्रेय मोठा मारुती देवस्थान गुरुवारी अमृत महाराज यांचा आशीर्वाद त्यामुळे हा सोहळा घरामध्ये घडत आहे। म्हणजे आजच्या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे गुरुवर्य महाराज कासखेडकर जळगाव यांचे कार्याचे कीर्तन झाले। या ठिकाणी सर्व पक्षीय कार्यकर्ते एकत्रित राहून गुण्यागोविंदाने हा कार्यक्रम साजरा करत असतात। इलेक्शनचा माहोल आहे। सर्वच राजकीय नेते या नगरीमध्ये भेट देऊन गेलेले आहेत। पुन्हा या धन्यवाद देऊन समाप्त करतो। धन्यवाद।